टाकायला टाक वाह 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 असते ना थोड्यासाठी हे म्हणजे बसते मला बस चला पण हटाव मोहीम आपण राबविलेली आहे. कुठला गट क्रमांक आहे आणि काय नियोजन आहे? आजची अतिक्रमण आपण 656 जी शासकीय गायरान जमीन आहे या गटावरचं आपण अतिक्रमण आज हटवत आहे. याबाबतमध्ये वाद हा कोर्टामध्ये नेला होता, परंतु सदर वादाबाबत गट नंबर 658 जो खाजगी गट आहे याबाबत कोर्टाने स्टे दिला होता, परंतु कोर्टाने त्यात स्पष्ट नमूद केलं होतं 656 गटावरचे अतिक्रमण काढण्यासाठी कोणतीही अडथळा नाही आहे. त्या कारणाने आम्ही आत्तापर्यंत 3 वेळा नोटीस दिलेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी आपण आपल्या इथल्या जागांना अतिक्रमण काढा म्हणून आपण जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला होता. तो प्रसिद्ध करून अंदाजे 10 ते 15 दिवस झाले. त्यानंतर आपण आज ही मोहीम चालू केलेली आहे. सदर जागा बसस्टँड तसेच इतर शासकीय योजनांसाठी ही जागा आता आपल्याला वापर करत असल्या कारणाने वडवणीचा जो महत्त्वाचा प्रश्न होता, जागेचा अभाव होता, ते बरेचसे प्रश्न आता या जागेमुळे आता आपल्याला त्याच्यावर उत्तर मिळू शकेल. त्यांनी तर स्टे आणलेला असं सांगितलं जातं, एक मेसेज आहे असं की स्टे परंतु हा स्टे जो आहे तो 658 गटापुरता मर्यादित आहे. 656 गटाला स्टे कोणताही नाही. तसेच 656ची आपण हद्दमोजणी आणि त्याची सीमांकनसुद्धा करून घेतलेलं आहे. 656ची जी सीमा दाखवली होती त्या सीमेनुसार आपण जेव्हा अतिक्रमण काढू आज संध्याकाळी आपण त्या ठिकाणी परत आपण आपली सीमा जी आहे डिमार्केट करून घेणार आहोत. त्यांचा जो गट आहे ते अधिकार गाजवतात, तो हाच गट आहे का इतर दुसरा कोणता गट? नाही, त्याची मोजणी झालेली आहे. त्याच्यामुळे हे जे अतिक्रमण आहे ते 656 मध्ये निघालेलं आहे. तो हा 656च्याच गटामध्ये अतिक्रमण आहे. बऱ्याचशा वेळेस त्यांनी स्टे आणला म्हणून असं नाही, पण तो चुकीचा अर्थ लावत गेला. प्रत्येक वेळेस आपण संधी दिली होती. 1 वर्ष झालं आपले सर्व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न होते, जे या अतिक्रमणामुळे अडून बसले होते, आपण त्यांना 1 वर्षाची मुदत दिली. 3 वेळा नोटीस दिला. कोर्टाने पण याबाबत अधिक स्पष्टपणे सांगितलेलं आहे 656 मध्ये कोणत्याही प्रकारचं कोर्टाचं स्टे नाही आहे. काय सांगाल आता? अशा पद्धतीचं अतिक्रमण इतर ठिकाणी ज्या ठिकाणी होत असेल अशा पद्धतीचं अतिक्रमण यानंतर कोणी करू देऊ नका. अशा अतिक्रमण झाल्यास ते त्याबाबत तात्काळ निष्कासित करण्याची आमच्यासाठी यंत्रणा काम करते. आपली यंत्रणा कुठली आता सध्या आम्ही तहसील कार्यालयाची जागा आहे, तहसील यंत्रणा आहे आणि सोबत नगर परिषदेचं यंत्रणा आमच्यासोबत आहे. प्रतिसाद कसा आहे सगळा, म्हणजे एकंदरीत वातावरण? नाही, आता सध्या बऱ्यापैकी लोकांनी समजून घेतलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला 2:30-3 वाजता
अर्धा एक तासाचा वेळ मागितला होता, आपण तो पण दिला. 4 वाजल्याच्या नंतर परत त्यांनी अर्धा तासाचा वेळ मागितला, आपण अजून अर्धा तासाचा वेळ दिला. कोणत्याही पद्धतीचं मला कुणालाही अडथळा निर्माण करायचं नाही आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने अतिक्रमण काढून घेत असेल तर आपण अजून अर्धा तास देऊया, आपल्याला काहीच अडचण नाही.